या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजी जोडलेत। हर्षवर्धनजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। एक गंभीर मुद्दा आहे की विद्यार्थ्यांना पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचा एक गंभीर प्रकार समोर आलाय। या संदर्भात आपली काय भूमिका आहे, आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? भारतीय जनता पक्षाने खिशात घातला। मग वोट चोरी असेल का, ईव्हीएम असेल काय, SIR असेल का, या माध्यमातून त्या ठिकाणी नियंत्रण आणून आपलेच लोक निवडून आले पाहिजे याची व्यवस्था हे केंद्र सरकार करत आहे। तर दुसऱ्या बाजूला वन नेशन वन पॉलिटिकल पार्टी भारतीय जनता पक्षच हा राहायला पाहिजे। आमच्या गटात सामील व्हा, अन्यथा आम्ही तुम्हाला जेलमध्ये टाकू, आम्ही तुमचे पक्ष फोडू, आम्ही तुम्हाला वाटेल तेवढा त्रास देऊ, असं सांगत असताना वन नेशन वन पॉलिटिकल पार्टी दुसऱ्या पार्टी राहिलेच नाही पाहिजे या दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने देशामध्ये एक खूप मोठा गोंधळ घातलेला आहे। तिसरा जो आहे तो वन नेशन वन एक्झामिनेशन। पूर्ण देशाची एक पहिले एक्झामिनेशन होत नव्हत्या का, राज्याच्या होत होत्या तेव्हा कुठे पेपर फुटी होत होती। मात्र राज्याची स्वतःकडे ठेवत असताना धर्मेंद्र प्रधानांच्या माध्यमातून बरोबर त्यात लूप होल्स ठेवले गेले। त्यांच्या संघटनेचे, मग ते संघाचे असतील, भाजपचे असतील, पुढाऱ्याची मुलं असतील, त्यांच्या विचारसरणीचेच लोक त्यामध्ये घुसवण्याकरता त्यांनी वन नेशन वन एक्झामिनेशन केली आहे। आणि हे करता करविता कोण? तर हे मोदी जरी असले तरी याचा मोठं ऑपरेंटी बघणारे जे होते ते धर्मेंद्र प्रधान होते। धर्मेंद्र प्रधानांच्या हर्षवर्धनजी, आपला मुद्दा लक्षात आला। खरं तर आंदोलनामध्ये आपण सुद्धा स्वतः सहभागी होतात, विद्यार्थ्यांवरती हल्ले होत आहेत हे निषेधार्ह जरी असलं तरी आपण सुद्धा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे काही पोलिसांवरती आणि पत्रकारांवरती हल्ले होतात त्याबद्दल सुद्धा सूचना द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो। खूप खूप धन्यवाद हर्षवर्धनजी। आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।